चिखली तालुका पत्रकार संघाचा उपक्रम दर्पण दिनी विशेष कार्यक्रम पार पडला। पत्रकारांच्या सन्मानासोबत आरोग्याचीही काळजी। चिखलीत भव्य आरोग्य तपासणी शिबिर। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ नाव न्यूज। संपूर्ण महाराष्ट्रभर दर्पण दिन साजरा करण्यात येते। याचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे दर्पण दिनानिमित्त चिखली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या सन्मानासह आरोग्याची काळजी घेणारा विशेष कार्यक्रम चिखली येथे उत्साहात पार पडला। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जीवन गौरव, शोध पत्रकारिता आणि स्वर्गीय गिरीश दुबे नव पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। यावेळी यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक चिखली अंजलीचे मुख्य संपादक रमाकांत गयाप्रसाद कपूर यांना प्रदान करण्यात आला। शोध पत्रकारिता पुरस्कार देऊळगाव मही येथील अनुभवी पत्रकार सुनील सुदाम मतकर यांना, तर स्वर्गीय गिरीश दुबे नव पत्रकारिता पुरस्कार युवा पत्रकार सय्यद साहिल सय्यद राजू यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्रजी काळेजे, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितजी राजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पुरस्कार वितरणासोबतच पत्रकारांसाठी आयोजित भव्य आरोग्य तपासणी शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात ECG, किडनी, लिव्हर, शुगर, थायरॉइड तसेच नेत्र तपासणीसह विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित पत्रकारांनी चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे व समस्त पदाधिकारी सदस्य यांचे भरभरून कौतुक केले। दिनाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आमच्या पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री कैलासजी गायकवाड यांना मी विनंती करतो, त्यांनी आपलं लिहिता येत असून देखील लिहिण्याची हिंमत होत नसेल तर त्यानं मोठं टायटल घेऊन देखील त्याचा काही उपयोग नाही। आज आमच्याकडे टायटल आहे आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे की हे पेपर रोजचे पेपर निघतात आणि या पेपरचा वचा आहे। जर काही अडचण आली असेल कोणी अधिकाऱ्यांना किंवा एखाद्या राजकारण्यात जर काही सांगितलं की तुमच्या पत्रकाराचं या ठिकाणी काही चुकला असेल तरी आम्ही त्याचा विषय तो मीटिंग मध्ये घेऊन तो विषय आम्ही त्या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न करतो। माझ्या सर्व पत्रकारांना परत एकदा मी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझा प्रास्ताविक भाषण संपवतो। असलेले सर्व चिखली तालुका पत्रकार संघाचे सदस्य व इतर मान्यवर आपणा सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। पत्रकारांचा नाहीये, कोणाला त्रास नाहीये, कोणालाही ते सहकार्याची भूमिका ठेवतात। तसंच मी उल्लेख करेन की आपले आदर्श आमचे भाई साहेब त्यांनी ते नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात, त्यांचंही नेहमी मार्गदर्शन लाभतं आम्हाला। सर्व पत्रकार बांधवांना आजच्या दिनी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। पत्रकार दिन 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 ला हे वृत्तपत्र सुरू केलं, दर्पण। आणि दर्पण वृत्तपत्र मराठीतलं ज्या दिवशी पहिले सुरू झालं त्याच दिवशी महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो। चिखली शहर हे बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी। राजा टावरवर ज्या सभा व्हायच्या नेत्यांच्या, त्या सभांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याचं राजकीय वातावरण ढवळून जायचं। बुलढाणा रॉकेट सारखे असते बुलढाणे साहेब। आणि बुलढाण्याला जे आरोग्य शिबिर आपण आयोजित केलं, रात्री 1 वाजता घरी गेलो, सगळे आयोजन करून म्हणजे अनेक जण माझ्यासोबत आहेत, असं काय म्हणावे लागतं सोबत आहे आणि असतात ते सोबत, पण किती असतात ते तुम्हाला माहित नसतं। ते अगदी तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही कार्यक्रम घेतला पत्रकार आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय की माझा अन्याय झालेला, त्यामुळे एखादी बाजू घेतली जाते एकनार असं करत असताना आम्ही पाहतो की कोणाची उजवी बाजू आहे। काही गोष्टी करत असताना आम्हाला समजून घ्या, आमची बाजू समजून घ्या, पाठी मोठं सारखे नसतात। एखाद्या वेळेस त्रास झाला तुमचा लहान भाऊ तुमचा आहे असं समजून त्या कानावर टाका।
100% तुमची जी नाराजी आहे ते दूर करायचा प्रयत्न होईल. पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आदरणीय नितीनजी फुंडाळे साहेब, सभामंचावर उपस्थित असलेले आदरणीय भांडारी साहेब, आपल्याला समाज हा भरकटलेला समाज वर्णावर आणायचा असतो. त्यावेळेला निश्चित आपल्याला एक काही कठोर पावलं आपल्याला उचलावी लागतात आणि त्यामधून काही चांगलं लिखाण करावं लागतं, काही जे सत्य आहे विषय आहे, परंतु तो सतत संपर्कामध्ये असतो जनतेच्या आणि त्यातून काय काढता येईल आणि काय चांगलं देता येईल तो देण्याचा तो प्रयत्न करतो. कोणा कसं घ्यायचं हा विषय वेगळा आहे. प्रत्यक्षात न्याय देत असताना रामदास भाऊने सांगितलं की कुठेतरी एक जणाला न्याय दिल्यानंतर दुसरा नारा 100% होतो. परंतु पत्रकारिता लिहित असताना सर्व सारखे नसतात, पाची बोटं सारखे नाहीत, परंतु न्याय देण्याचं काम कैलास भाऊ सारखे लोक आहेत जे कुठल्या प्रकारची तमा न करता प्रकार लिहिण्याची हिंमत सुद्धा त्यांची आणखी आहे. पण आपल्या लेखणीतून जे काही सत्य मांडतात तेच बाकीच्या व सर्व बहुजनांचे डोळे असतात. त्या डोळ्यातून व त्या बहुजनांना व या सर्व भारतीयांना तुमच्या लेखणीतली ताकद या देशभरामध्ये जात असते. पत्रकारांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विदर्भ नाव न्यूजसाठी रमीज राजा चिखली, बुलढाणा.